नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विठू माऊलींच्या दर्शनाची आस लागलेले लाखो वैष्णव आज माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवणार. प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात गर्दी टाळण्यासाठी विशेष नियमावली लागू. पावसावर विश्रांतीचे ढग. 20 जुलैपर्यंत खंड पडणार. मुंबई पुणे रेल्वे वाहतूक ठप्पच. शुक्रवारपर्यंत हाल होणार. वाऱ्यामुळे नाशिकवरील ढगफुटीचं संकट टळलं. नाशिकमध्ये अतिवृष्टी. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस. राज्यात विदर्भाचा काही भाग आणि मराठवाडा सोडला तर अन्य भागात जोरदार बॅटिंग. नद्या धोक्याच्या पातळीवर. बंधारेही गेले पाण्याखाली. मुंबईत पावसाची दाणादाण. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचं वेळापत्रक कोलमडलं. चर्चगेटवरून विरारकडे येणाऱ्या लोकल वसईपर्यंत सुरू. विरारला जाणाऱ्यांची चांगलीच पंचायत. पाणी तुंबण्यास केवळ पालिका जबाबदार नाही, अतिक्रमणाची प्रवृत्तीही कारण आहे. उच्च न्यायालयानं मुंबईकरांना सुनावलं. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी विमानसेवा प्रभावित. काही विमानं किमान अर्धा तास विलंबानं. अनेक उड्डाणांवर पावसाचा परिणाम. 5 राज्यांची श्रीमंती वाढली. आपला महाराष्ट्र उंबरठ्यावर. जागतिक बँकेचा अहवाल. भारतीयांची कमाई अजूनही सरासरीतच. उत्तर प्रदेश, बिहारची स्थिती अद्याप चिंताजनक. गरीब श्रीमंत दरी वाढली. मान्सूनच्या विलंबाचा शेतीला फटका. मराठवाड्यात केवळ 58% पेरणी. पावसात 13% तूट. कनेक्टिंग लिंकवर आता ड्रोनच्या सहाय्यानं नजर. ड्रोनच्या सहाय्यानं पाहणी केली जाणार. IIT मुंबईसह या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीनं उपाययोजना केल्या जाणार. गोकुळचं मतदान 3 ऑगस्ट पर्यंत घ्या, अन्यथा अवमान याचिका दाखल करू. उगावच्या स्वामी समर्थ दूध संस्थेचा इशारा. अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणावर ठेवला ठपका.